And the main thing from this psalm I want to put forward is true faith continually confesses God's sovereignty and faithfulness in trials and suffering. आणि आज आपण या स्तोत्रामधून खरा विश्वास देवा सार्वभौम देवाकडे वारंवार पापकबुली आणि परीक्षांमध्ये आणि कठीण समयामध्ये आपल्या दृढ विश्वासाने येते. And three things or three confessions we are going to learn from this particular psalm. आणि आपण आपण कबुली करणार आहोत किंवा शिकणार आहोत या स्तोत्रामधून. David is saying in midst of suffering and trials, he is saying, "You are my refuge." आणि इथे दावीद राजा परीक्षेमध्ये असताना प्रभू परमेश्वराला तू माझा गड आहे असं तो त्याला उद्गारतो. Secondly, he says, "You are my God." आणि दुसरं तो म्हणत आहे की तू माझा देव देखील आहे. And thirdly, he says, "My times are in your hands." आणि तिसरी गोष्ट तो म्हणत आहे की माझा वेळ माझं जीवन हे तुझ्या हातामध्ये आहे. You may find many different statements of David as well as his confessions in this psalm, but as the time is limited, we are focusing the three confessions of David in this psalm. आणि आपण स्तोत्रामध्ये दावीद राजाच्या अशा बऱ्याच कबुल्या पाहतो, परंतु आज या सकाळी आपण या तीन मधून शिकणार आहोत. And may the Lord encourage the believers to move from fear and despair to confident trust in God's faithful care. आणि म्हणून मग आज या सकाळी आपण विश्वासणारे म्हणून त्या भयभीत राहण्यापासून आपण दूर राहून आपण त्या प्रभूमध्ये विश्वास ठेवणारे विश्वासू लोक बनणार आहोत. Life often changes unexpectedly. आणि आपलं जीवन जे आहे ते बऱ्याचदा अनपेक्षित गोष्टींमुळे बदलत राहतं. Health declines. आणि आपलं आरोग्य खालावतं. Relationship becomes strained. आणि कधी कधी नातेसंबंधात देखील तणाव निर्माण होतात. Our jobs and our ministries become difficult. आणि आपले रोजगार किंवा रोजगाराच्या ठिकाणी आणि आपल्या सेवा कार्यामध्ये देखील बऱ्याच अडचणी येतात. And opposition increases. आणि विरोध बऱ्याच गोष्टींना विरोध देखील होतो. In such moments, our circumstances begin to shape our thinking, our lives. आणि बऱ्याचदा ह्या सर्व घटना आपल्या जीवनाला एक प्रकारे घडवतात. Psalm 31 teaches us that faith does not deny suffering. Even though we trust the Lord, there is suffering in the Christian life. आणि स्तोत्र 23 मध्ये आपण हेच पाहत आहे की विश्वास असणं किंवा विश्वासाद्वारे आपण त्या हालअपेष्टामधून परावृत्त किंवा त्यापासून दूर राहू शकत नाही. David openly describes grief, slander, betrayal, loneliness and fear in this psalm. आणि इथे आपण स्तोत्रामध्ये दावीद राजा दुःख आणि त्याच्यानंतर विश्वासघात, एकटेपणा आणि भय या गोष्टींबद्दल तो बोलत आहे. In the middle of his suffering, he repeatedly makes these confessions. आणि या सर्व काही गोष्टींमधून तो जात असताना तो या गोष्टींची कबुली देत आहे. And these confessions become anchor for every Christian, every believer. आणि हे एक प्रकारे आधारस्तंभ त्या गोष्टीसाठी बनतं. The precise historical setting of this psalm is unknown. आणि हे स्तोत्र कुठून किंवा कोणत्या काळात लिहिलं गेलं ह्याच्याबद्दल आपल्याला ठाऊक नाही. It appears that enemies were plotting to destroy the psalmist. आणि इथे जर स्तोत्रामध्ये जर पाहिलं तर त्याचा अर्थ आपण असा काढू शकतो की त्याचे वैरी त्याचा घात करू पाहत होते. The identity of the enemies cannot be determined here in this passage. आणि इथे आपल्याला ते शत्रू कोण होते, ते वैरी कोण होते, ते त्यांची परिभाषा किंवा ते निश्चित कोण होते हे ठाऊक नाही. Throughout his life, he faced many adversaries. आणि आपल्याला ठाऊक आहे की त्याच्या संपूर्ण जीवनामध्ये त्याला बऱ्याच वैरी लोक किंवा शत्रू त्याचे झाले. This brought him into repeated troubles and deep distress in his life. आणि बऱ्याचदा या सर्व गोष्टींमुळे तो फार कठीण अशा परिस्थितीत, बिकट परिस्थितीत तो अडकला. He starts this psalm with his confidence, surrender and submission to the Lord. आणि या स्तोत्राची सुरुवात असतो त्या आत्मविश्वासाने, त्या समर्पणाने करतो. He does not start this psalm with the enemies, describing the enemies, but he starts this psalm with his confidence in the Lord, surrender to the Lord and submission to the Lord. आणि मग तो या स्तोत्राची सुरुवात करत असताना तो त्याच्या वैर्यांबद्दल बोलत नाही, तर त्याच्या प्रभूकडे असलेल्या समर्पणाबद्दल, त्याच्या विश्वासाबद्दल तो बोलतो. So the first confession is, "You are my refuge." आणि मग सर्वप्रथम जो कबुली तो देत आहे की प्रभू तू माझा दुर्ग आहेस. His trust
in God's protection. आणि त्याच्यामध्ये आपल्याला त्या पाहायला मिळतं की त्याचा विश्वास जो देवाच्या संरक्षणामध्ये आहे. So David begins with a declaration, in you, O Lord, do I take refuge. आणि मग तो त्या अधिकारानेच म्हणत आहे की प्रभू मी तुझ्यामध्ये दृढ आहे. And throughout these verses, David uses several pictures to describe God. आणि मग या पूर्ण स्तोत्रामध्ये तो बऱ्याच अनेक उदाहरणाद्वारे देवाबद्दल सांगत आहे. He says to God, you are my refuge, you are my rock, you are my fortress, you are my guide, your refuge, and your faithful God. आणि त्या आपल्या स्तोत्रामध्ये पाहायला मिळतं की तूच माझा दुर्ग आहेस, तूच माझा गड आहेस, अशा बऱ्याच संरक्षण तो करतो. Again, notice that David does not begin, or David does not first describe his enemies. He first described who God is and his trust in him. आणि मग इथे आपल्याला तेच त्याचा सारांश असा पाहायला मिळतो की तो त्याच्या वैऱ्यांबद्दल बोलून सुरुवात करत नाही, तर तो त्याच्या देवाबद्दल सांगून किंवा बोलून तो या स्तोत्राची सुरुवात करतो. His security is found not in his circumstances, but in God's character. आणि मग त्याचं जे संरक्षण आहे त्या परिस्थितीमध्ये नाही, तर त्या प्रभूच्या स्वभावामध्ये त्याला आढळून येतं. God is our rock, He is our fortress, He is our guide, He is our refuge, and He is faithful God. आणि तो देव जो आहे तो दुर्ग आहे, तो त्याचा गड आहे, तो विश्वासू आहे, आणि त्या विश्वासूमुळे तो देवावरती भाव ठेवतो. And in verse 5 he says, into your hands I commit my spirit. आणि मग वचन 5 मध्ये आपल्याला पाहायला मिळतं की तो म्हणतो की मी आपला आत्मा सोपवतो. Do you remember something? आणि मग इथे तुम्हाला काय आढळतं का? I think you are remembering Good Friday. आणि मग तुम्हाला त्या उत्तम शुक्रवारची आठवण होईल. In your hands I commit my spirit. आणि आपल्याला पाहायला मिळतं तिथे ख्रिस्त म्हणतो की मी पित्या तुझ्याकडे माझा आत्मा सोपवितो. This verse reaches its fulfillment or fullest meaning in Christ Jesus. आणि या वचनाचा पूर्ण अर्थ आपल्याला त्या ख्रिस्तामध्ये परिपूर्ण होताना पाहायला मिळतो. These were Jesus's final words on the cross. आणि हे प्रभू येशू ख्रिस्ताच्या देखील शेवटच्या उद्गारांमधून आहे. Jesus not merely repeating David's prayer, he was perfectly fulfilling it. आणि मग प्रभू येशू ख्रिस्त त्या दाविदाने केलेली प्रार्थना पुन्हा एकदा बोलत नव्हता, तर तो त्या प्रार्थनेला परिपूर्णता देत होता. This is beautiful prayer, and in the church history, many saints, many preachers, and many teachers, and many godly people, when they were on the deathbed or they were about to leave this world, they prayed this prayer. आणि बऱ्याचदा आपल्याला पाहायला मिळतं की ख्रिस्तच नाही तर बरेच त्यानंतर ना प्रभूचे विश्वासू जे दास होते, सेवक होते, ते देखील मरणाच्या जवळ आले असताना किंवा हालकष्टामधून जेव्हा त्यांचा छळ होत होता आणि ते मरणार होते, त्यावेळेस देखील त्यांनी अशाच प्रकारचा उद्गार केला आणि ते म्हणाले, हे पित्या मी तुझ्याकडे माझा आत्मा सोपवितो. Before Martin Luther, John Huss was killed by Roman Catholic Church. आणि मार्टिन लुथर ह्या अगोदर जॉन हस हे देवाचे दास होते, ते मृत्यूदंडाला समोर गेले. A Roman Catholic man who killed John Huss, he said, I commit your spirit to hell. But at the end, John Huss said that I commit my spirit into the hand of the Father, into the hand of the God. आणि तिथे आपल्याला पाहायला मिळतं की जे रोमन कॅथलिक फादर सारखे जॉन हस होते, ते तिथे स्वतः ज्यांनी त्यांना मारलं, ज्यांनी त्याला मारलं, ते म्हणले, ते देखील हे म्हणले की नाही, आय कमिट युअर स्पिरिट टू द हेल. अच्छा, द रोमन कॅथलिक मॅन. आणि तिथे जे रोमन कॅथलिक ज्यांनी त्यांना मृत्यू दिला, ते म्हणाले की मी तुमचा आत्मा नरकासाठी देत आहे, परंतु ते जॉन हस स्वतः असे म्हणाले की मी पित्या माझा आत्मा तुझ्याकडे सोपवितो. So Jesus was not merely repeating David's prayer, but he was perfectly fulfilling it. आणि प्रभू येशू ख्रिस्त ती दाविदाने केलेली प्रार्थना पुन्हा एकदा बोलत नव्हता, तर तो त्या प्रार्थनेची परिपूर्णता करत होता. Here David said, into your hands I commit my spirit. Under the inspiration of the whole Spirit of Christ, David spoke these words prophetically. आणि हे दावीद राजा त्या ख्रिस्ताच्या द्वारे ही प्रार्थना करत होता. Foreshadowing their perfect fulfillment in the suffering and death of Christ. आणि मग ते अशा प्रकारे होतं की प्रभू येशू ख्रिस्ताच्या येणाऱ्या दुःख आणि सर्व काही सेवा कार्याच्या अगोदरची ती पूर्तता करत होता. The faithful son entrusted himself to the faithful father. आणि इथे आपल्याला पाहायला मिळतं की जो विश्वासू पुत्र होता, त्याने त्या विश्वासू पित्याबद्दल पित्याचा विश्वास पूर्ण केला. Knowing that death would not have the final word. आणि हे जाणून की मृत्यूदंड
किंवा मृत्यू ह्याचा अधिकार त्याच्यावरती चालणार नाही. Through the death and resurrection, Christ secured the eternal redemption of his people. आणि ख्रिस्ताने त्याच्या मृत्यूने आणि त्याच्या पुनरुत्थानाने त्याच्या लोकांचा उद्धार केला आणि ते निश्चित केलं. So we learn from the first confession that David says, Lord, you are my refuge. आणि मग ह्या पहिल्या कबुलीतून आपल्याला काय पाहायला मिळतं किंवा काय शिकायला मिळतं की हे प्रभू तू माझा दुर्ग आहेस. Where do we run when the trouble comes in our lives? आणि मग आपण आपल्या जीवनामध्ये संकट आल्यानंतर आपण कुठे धाव घेतो. David reminds us that God alone is our refuge. आणि मग दावीद इथे आपल्याला आठवण करून देत आहे की दुसरं कोणी नसून आपला देवच आपला गड आहे. This is the confession of the covenant community even this morning as we have gathered, that our hearts should praise and thank God and sing this, that God is our fortress and He is our refuge. आणि म्हणून विश्वासाने निवडलेले लोक आणि कराराचे लोक म्हणून आपली देखील आज या सकाळी अशीच कबुली असावी की प्रभू तू माझा दुर्ग आहेस, तू माझा गड आहेस. Secondly, he says, you are my God. आणि दुसरी गोष्ट की हे तू माझा देव आहेस. Trust God in suffering. आणि त्या देवावरती त्या बिकट परिस्थितीमध्ये देखील विश्वास ठेवणार. Beginning in verse 9, the tone changes here. आणि वचन 9 पासून जर पुढे पाहिला तर इथे आपल्याला त्या वचनांची किंवा त्या स्तोत्राची संरचना बदलताना पाहायला मिळते. Now David describes his suffering. आणि मग इथे दावीद राजा त्याच्या सर्व बिकट परिस्थितीबद्दल बोलत आहे. He speaks about distress, he speaks about grief in verse 9. आणि तो त्याच्या शोकाबद्दल त्याच्या निराशेबद्दल बोलत आहे. In verse 10 he talks about his physical weakness and sorrow. आणि वचन 10 मध्ये तो त्याच्या स्वतःच्या शारीरिक परिस्थितीबद्दल देखील बोलत आहे. And in 10 even he is talking about his own sins. आणि तो 10 वचनामध्ये त्याच्या स्वतःच्या पापांबद्दल देखील बोलत आहे. In verse 11 he talks about rejection by neighbors and isolation from friends. आणि वचन 11 मध्ये आपल्याला पाहायला मिळतं की तो त्याच्या निंदा लालस्तीबद्दल देखील बोलत आहे आणि त्याच्या निर्भसनेबद्दल देखील बोलत आहे. And in 12 he talks about feeling forgotten. आणि वचन 12 मध्ये तो लोकांना त्याचा विसर पडला आहे त्याबद्दल देखील तो बोलत आहे. He says, I have become like a broken vessel, forgotten or worthless. He was feeling worthless in his life. आणि मग त्याला एक प्रकारे स्वतःची काहीच किंमत नसल्यासारखं वाटत होतं आणि त्याचा विसर पडल्यासारखा आणि त्या फुटक्या भांड्यासारखा तो झाला. And in verse 13, slander and conspiracy and threats against his life. आणि मग त्याच्या विरुद्ध लोक योजना करू लागले, त्याची बेअब्रू करू लागले. It after describing all his sufferings, David says, but I trust in you, Lord. I say, you are my God. आणि एवढं सर्व काही होऊन देखील पुढे आपल्याला पाहायला मिळतं की दावीद राजा म्हणतो की तूच माझा देव आहेस आणि मी तुझ्यावर भाव ठेवला आहे. He is not saying because all these things were over. Notice that word but. All these things are in my life. But I trust in you, Lord. I say you are my God. आणि हे सर्व काही बिकट परिस्थिती हे गेल्यानंतर तो ते म्हणत नाहीये, तर त्या संकटामध्ये असताना देखील तो हेच म्हणत आहे की परमेश्वर तूच माझा देव आहे आणि मी तुझ्यावर भाव ठेवला आहे. His circumstances haven't changed. आणि त्याची परिस्थिती ही काही बदलली नाही. His enemies haven't disappeared. आणि त्याचे शत्रू देखील अदृश्य किंवा ते गेले नाहीत. His suffering hasn't ended. आणि त्याचे दुःख देखील संपलं नाही. But David chooses to trust God in midst of the suffering. आणि तरी देखील या सर्व बिकट परिस्थितीमध्ये देखील दावीद राजा त्या देवाचा धावा करतो. Faith doesn't wait for circumstances to improve. आणि विश्वास जो आहे तो परिस्थितीमधून बाहेर येण्याची वाट पाहत नाही. The true faith trusts God in midst of suffering and in midst of trial. आणि खरा विश्वास हा त्या बिकट परिस्थितीमध्ये, त्या वाईट परिस्थितीमध्ये देखील टिकतो. Can we say, you are my God? आणि मग आपण अशा परिस्थितीमध्ये असताना आपण म्हणू शकतो की हे परमेश्वरा तू माझा देव आहे. This is a confession of the covenant. आणि मग हेच त्या कराराची कबुली आहे. Your prayers seem unanswered. आणि आपल्या प्रार्थना कदाचित निरुत्तर जात असतील. Your body is weak. आणि आपलं शरीर देखील क्षीण होत असेल. Our family is struggling. आणि आपल्या दुःखांमध्ये आपलं कुटुंब देखील दुःखांमधून जात असेल. Our work is difficult. आणि आपल्या कामामध्ये देखील काही
अडचणी येत असतील, the true faith continues to confess God's faithfulness even when life becomes painful. आणि जो खरा विश्वास आहे तो अशाच वाईट परिस्थितीमध्ये देखील तो टिकतो. Thirdly, my times are in your hands. आणि तिसरी गोष्ट, माझं जीवन तुझ्या हातामध्ये आहे. He trusts God's sovereignty. आणि तो त्या इथे देवाच्या त्या सार्वभौम स्वभावावरती किंवा त्या सार्वभौमतेवर विश्वास ठेवतो. Verse 15 is the theological center of this psalm. आणि वचन 15 जे आहेत ते या वचनाचा एक गाभा आहे. My times are in your hand. आणि माझे दिवस तुझ्या हातामध्ये आहेत. What a beautiful confession. आणि किती सुंदर ही कबुली आहे. Notice the contrast. आणि हा विरोधाभास इथे आपण पाहूया. David's enemies want to control his future and take him in their hands. आणि इथे पाहायला मिळतं की त्याचे शत्रू त्याचा जीव घेऊ पाहत आहेत आणि त्याच्या मागे आहेत. But David knows that his life is not in the hands of enemies. His life is in the hands of his covenant God. आणि मग इथे दावीद राजा जो आहे तो काय करत आहे, तर तो म्हणत आहे की माझे जीवन हे त्यांच्या हातात नसून माझं जीवन हे देवाच्या हाती आहे. But here he is not just mentioning that my time or my this particular situation. He says my times. आणि मग इथे तो म्हणत नाही की माझी हीच परिस्थिती फक्त देवाच्या हातामध्ये आहे, तर तो म्हणतो की माझ्या सर्व परिस्थिती त्याच्या हातामध्ये आहे. A time of joy, time of sorrow. आणि माझ्या जीवनामधल्या सर्व आनंदाच्या परिस्थितीमध्ये देखील आणि दुःखाच्या परिस्थितीमध्ये देखील, Time of health, time of sickness. आणि माझ्या सर्व बिकट परिस्थितीमध्ये आणि माझ्या आजारपणामध्ये. Yes. Time of peace and time of suffering. आणि जे शांततेच्या काळामध्ये आणि देखील त्यानंतर माझ्या बिकट परिस्थितीमध्ये देखील. Our entirety is under the sovereignty of God. आणि आपल्या सर्व गोष्टी त्या सार्वभौम देवाच्या आधिपत्याखाली आहे. Everything is under God's hand. आणि सर्व काही त्या देवाच्या हाती आहे. Because David believes this, he ends the psalm with confidence. आणि हे का कारण की दावीद विश्वास या गोष्टींचा धरायचा आणि तशाच प्रकारे तो या स्तोत्राची शेवट देखील करतो. In 19 he says, he speaks about the goodness of God. आणि वचन 19 मध्ये तो परमेश्वराच्या चांगुलपणाबद्दल बोलत आहे. In verse 20 he says, he speaks about God's protection. आणि वचन 20 मध्ये तो देवाच्या त्या संरक्षणाबद्दल देखील बोलत आहे. And in verse 23 he says, he calls the believers to love the Lord. आणि वचन 23 मध्ये तो त्या सर्व विश्वास असणाऱ्यांना त्या पित्यावरती, त्या देवावरती विश्वास ठेवण्यास प्रोत्साहन देत आहे. Verse 23, love the Lord all you saints. आणि वचन 23 मध्ये हे परमेश्वराचे सर्व भक्त आहोत, मी त्याच्यावर प्रेम करा. He concludes, be strong and let your heart take courage. आणि वचन 24 मध्ये तो शेवटी म्हणतो की तुम्ही सर्व हिम्मत बांधा, तुमचे मन धीर धरो. Nothing in our life is accidental. आणि आपल्या जीवनामध्ये कोणत्याच गोष्टी अचानक घडत नाहीत. Your trials are not outside of God's control. आणि तुमच्या परीक्षा ह्या देवाच्या सार्वभौम इच्छेच्या पलीकडे नसतात. Your future is not determined by your enemies, your circumstances and your fears. आणि तुमचं भविष्य हे तुमच्या वैऱ्यांद्वारे निश्चित केलं जात नाही. Your times and my times are in God's hand. आणि तुमचं जीवन, माझं जीवन, तुमचे दिवस, माझे दिवस हे देवाच्या हाती आहेत. These three confessions sustain David through suffering because at the center of those confessions are our covenant keeping God. आणि हा दावीद राजा देखील ज्याच प्रकारे इथे 3 ज्या कबुली देत आहेत तशाच प्रकारे आपल्या जीवनामध्ये देखील आपण तशा कबुली देऊया. You're my refuge, you're my God, my times are in your hands. आणि तूच माझा गड दुर्ग आहेस, तूच माझा देव आहे आणि माझ्या सर्व परिस्थिती, माझे सर्व दिवस तुझ्या हाती आहेत. When suffering comes, continue to confess, you're my refuge, you're my God, and my times are in your hand. आणि जेव्हा तुमच्या जीवनामध्ये बिकट परिस्थिती येतील तर ह्या गोष्टीची आपण आठवण करूया आणि ही कबुली आपण देऊ शकतो की प्रभू तू माझा दुर्ग आहेस. Faith does not deny suffering. आणि जसं विश्वास जो आहे तो हे निश्चित करत नाही की आपण परीक्षेतून जाणार नाही. It declares God's faithfulness in midst of suffering. आणि ते हे निश्चित जरूर करतं की देव आपल्या त्या बिकट परिस्थितीमध्ये आपल्या सोबत असेल. He is with us in our trials and in our sufferings. आणि तो आम्हा सोबत आहे आमच्या त्या परीक्षेच्या मध्ये देखील आणि आमच्या त्या दुःखांमध्ये देखील. May the Lord bless our hearts by His word. आणि प्रभू आम्हाला या त्याच्या वचनाद्वारे सहाय्य करू.
आशीर्वाद करू. And let us continue to worship Him by singing the songs. आणि आपण गीतांद्वारे त्या प्रभूला गौरव देऊ. Thank you, brother.